ओके. गुड नाईट. गुड नाईट. व्यवस्थित झोपा, पडू नका बेडवरतून. नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे वीकेंड आणि आता आम्ही थोड्याच वेळात बाहेर जाणार आहोत. पहिल्यांदा आरवीच्या स्कूलमध्ये जायचं आहे कारण आज त्याची पहिली पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे आणि ऑलमोस्ट आता त्याला 2 वीक तरी होऊन गेले या स्कूलमध्ये जातोय तो. आणि प्रत्येक मंथली एक पॅरेंट टीचर मीटिंग असते. तर पहिलीच असल्यामुळे मंदार आणि मी आम्ही दोघेही जात आहोत आणि त्यामुळे मंदाऱ्यानं ऑफिसला गेलेले नाहीत. हां जा ठेव. ओके. तर जस्ट त्याने एक पझल सॉल्व केलं तर तो ते दाखवतो आहे आणि आता आमची तयारी चालू आहे निघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लंच वगैरे असं काहीतरी बाहेर कारण मीटिंग संपेपर्यंत मे बी लेट होऊ शकतो. आणि आणखी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे ते म्हणजे आमच्याकडे दीदी येते जी मला घरातल्या क्लिनिंगसाठी मदत करायला येते. तर तिचा उद्या बड्डे आहे संडेला. दीदी तर दीदीचा उद्या बड्डे आहे. आज संध्याकाळी दुबईला जाण्यासाठी निघणार आहे ती तिच्या फ्रेंड्ससोबत सेलिब्रेशन करण्यासाठी. त्यामुळे आज लवकर येऊन फटाफट तिने कामं केलेली आहेत आणि आता जाईल. आणि आर्विकसाठी सुद्धा चॉकलेट घेऊन आली आहे आणि तिच्यासाठी आमच्याकडनं हे छोटंसं बड्डे गिफ्ट. ओके थँक्यू थँक्यू. तर मग काल जाऊन मग मी दीदीसाठी छोटंसं गिफ्ट घेऊन आली. बॅग खूप प्रेमळ आहे ती, आर्विकला सुद्धा जीव लावते. आणि दुसरी गोष्ट अगदी म्हणजे बोलतात ना इतकं प्रामाणिकपणे चांगलं काम करते ना, त्यामुळे असं वाटतं की म्हणजे मला एक फॅमिली मेंबर वाटते. आणि तिची ज्या काही गोष्टी असतात त्या माझ्याशी ती शेअर करत असते नेहमी. दीदी आपको कैसे लगता है? बहुत अच्छा लगता है मेरा काम करके, बहुत अच्छा लगता है, फैमिली जैसे लगता है. हां ॲक्च्युली आपले एक फॅमिली मेंबरच असतात, आपण त्यांना तसंच ट्रीट केलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा एक चांगला सन्मान दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि दीदीसुद्धा नेपाळहून आहे आणि त्यामुळे तिचंसुद्धा आता ती माझ्या फॅमिलीची एक मेंबर झाली आहे. तर म्हटलं की तुमच्याशी तिचीसुद्धा ओळख करून द्यावी कारण बऱ्याचदा तुम्हाला आता ब्लॉगमध्ये दिसत राहणार दीदी. फिर आज कैसे सेलिब्रेशन? आज कैसे एकदम जोर से. जोर से दुबईला जाऊन सेलिब्रेशन. हाँ दुबई जा रहा हूँ. हाँ फ्रेंड्स के साथ. तर बहुत अच्छा लगता है आप लोग का में. हाँ मेरे को भी बहुत अच्छा लगता है. एकदम म्हणजे बोलतात ना की कोणी आपल्या घरी असं येत असेल आपल्याला मदत करायला तर इतकं फ्रेंडली पाहिजे ना, तशी आहे एकदम. आणि खूपच मस्त आहे म्हणजे खूप गोष्टी शेअर करते. आतापर्यंत तिच्यासोबत बरेचसे अनुभव आलेत ना, ते सर्व माझ्याशी गप्पा मारते. दररोज तिचं काम झालं की मी बसवते तिला थोडा वेळ, मग आम्ही गप्पा मारतो. तर ना अपनी बातचीत हर रोज काम खत्म होने के बाद थोड़ा आपका एक्सपिरियन्स शेअर करते. कुठे कुठे काम केलं आतापर्यंत, कोणत्या घरांमध्ये कसे अनुभव आले ते सर्व दीदी नेहमी सांगत असते. तर छान वाटतं. ओके फिर नाइस एंड एंजॉय योर डे. आराम से आना, एंजॉय करके आना बहुत. और गिफ्ट कैसे लगा बताना. ओके हाँ? थैंक यू. ओके. मेरा गिफ्ट से बड़ी फैमिली अच्छा लगता है. मेरा गिफ्ट नहीं चाहिए बट फैमिली का दिल अच्छा है, वही अच्छा लगता है. Actually. थैंक यू सो मच. वेलकम. आरवी आंटीला बाय कर. अच्छा तुला चॉकलेट दाखव जा, चॉकलेट आणलं ते दाखव जा. आणि आर्विकला काय दिलं आंटीने? आर्विक रोज शाळेत असतो जेव्हा दीदी येते तेव्हा, तर ती खूप मिस करते आणि मग विकेंडला तो दिसतो सॅटर्डेला. तर स्कूलमधून मीटिंग अटेंड करून आम्ही आता निघालेलो आहोत आणि जात आहोत WTC मॉलला. कारण आर्वीच्या स्कूलपासून आहे ना 5 ते 7 मिनटाच्या अंतरावरती अगदी समोरच आहे, दाखवते मी तुम्हाला. तर हा आहे WTC मॉल आणि जे पण आपलं वीकली ग्रोसरीज आयटम्स असतात ना, भाज्या वगैरे, ते बघण्यासाठी मी जाते. आणि कसं वाटलं आर्वीची फर्स्ट पॅरेंट टीचर मीटिंग अटेंड करून? भारतातली तर केली होती, म्हणजे जास्त काही कंप्लेंट नाही केली, पण ही इज लिटिल नॉटी, टीचर सेड. तर क्रॉस करत होतं म्हणून थांबले होते.
बोलायचं. आणि ऊन खूप आहे, पण तरी आज ह्युमिड कमी आहे, बरोबर ना? आज ह्युमिडिटी कमी आहे, ऊन आहे भरपूर. नाहीतर जे कधी पण काय होतं माहिती आहे, बिल्डिंगमधून बाहेर पडलो ना, जसं ए सीमधून, ते पूर्ण असं बाष्प स्पेक्सवरती जमा होतं. पहिल्यांदा पूर्ण वाईप आऊट करावं लागतं आणि मगच दिसतं समोरचं. तर ते दररोज होतं, पण आज तसं झालं नाही. म्हणजे कळलं की वातावरणात ह्युमिडिटी कमी आहे, फक्त ऊन आहे असं. आणि ओव्हरऑल आर्विकचं परफॉर्मन्स चांगला आहे. थोडंसं मस्ती करतो, टीचरने सांगितलं. आणि माझ्या काही कंप्लेंट्स होत्या त्या मी सांगितल्या. त्याने कसं आतापर्यंत 2 वीकमध्ये परफॉर्म केलं, बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत, तर त्या सगळ्या शीट्स आपल्याला हँडओव्हर करतात. त्याच्यानंतर प्रत्येक फ्रायडेला त्यांनी केलेल्या ॲक्टिव्हिटीजचे फोटो शेअर करतात, मुलं क्लासमध्ये काय करतात ते. त्याचबरोबर मंथली एकदा पॅरेंट्स टीचर मीटिंग असते. हां, आणि मंथच्या लास्ट थर्सडेला त्यांची एक्झामसुद्धा असते. जे पण त्यांनी ॲक्टिव्हिटीज वगैरे केलेल्या असतात ना संपूर्ण महिन्याभरात, त्याची एक एक्झामसुद्धा होते. त्याच्यानंतर वीकली, मंथली जो काय त्यांचा प्लॅन असतो, सिलॅबस असतो, तो सर्व शेअर केला जातो आपल्याशी. तर असं आपल्या इथे सुद्धा अशीच ऑलमोस्ट सिस्टम आहे आणि इथेसुद्धा तशीच आहे. तर जस्ट काही गोष्टी अजून क्लिअर करायच्या होत्या, कारण त्यांनी आर्विकला आता या 1 ते 2 आठवड्यामध्ये 2 वेगवेगळ्या क्लासमध्ये ग्रेड वाईज बसून त्याला म्हणजे एक्झामिन केलं त्याचं, की त्याला किती येतं, काय येतं. आधी तो अवाकडो क्लासमध्ये होता, म्हणजे फ्रूट वाईज त्यांचे क्लास बनवलेले आहेत. आता त्याला ग्रेप्समध्ये टाकलेलं आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत WTC मॉलमध्ये. पहिल्यांदा जातो लुलूमध्ये. काही व्हेजिटेबल्स आणि काही गोष्टी घरासाठी आपल्याला ज्या घ्यायच्या असतात ते घेतो वीकली. इथे एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला काही सायकल्स आहेत ज्या ऑफरमध्ये सेलसाठी ठेवलेल्या आहेत. मी सुद्धा दुबईला आल्यानंतर कॅलिफोर्निया सुपर मार्केटमधून आर्विकला सुद्धा अशी सायकल घेतली होती. आणि इथे तुम्ही सायकलच्या प्राइसेस बघाल ना, तर लहान मुलांच्या सायकल खूप जास्त महाग आहेत. इथे 350 ते 400 दिराम, म्हणजे 6 ते 10 हजारच्या मध्ये. आणि आर्विकला आम्ही भारतात जी सायकल अशी सेम घेतली होती ती 2.5 ते 3 हजाराच्या रेंजमध्ये होती. बट ॲट द सेम टाईम इकडच्या सायकल्सचं मॅन्युफॅक्चरिंग खूप चांगलं असतं. आणि या आता ऑफरमध्ये असल्यामुळे डिस्काउंटेड प्राइसेसला आहेत. अदरवाईज याची ओरिजिनल प्राईस यापेक्षा खूप जास्त असेल. त्यामुळे घरासाठी लागणाऱ्या अशा मोठ्या मोठ्या काही वस्तू असतात, इलेक्ट्रॉनिक्स, सायकल्स आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या इथे ईदच्या वेळी किंवा इतर वेळी सेलमध्ये असतात, त्यावेळी लोकांना इथे आवडीने शॉपिंग करणं पसंत करत असतात. तर मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला लुलू सुपर मार्केट काही दाखवत नाही आहे. फक्त इथे खाली आल्यानंतर आहे ना, गणपतीच्या खूप सुरेख मूर्त्या आलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते. आणि इथे एका बाप्पाचा ना हात ब्रेक झालेला आहे, बघून ते फार वाईट वाटलं. पण या सर्व शाडूच्या मूर्त्या आहेत आणि आपल्या देशातून इथपर्यंत इम्पोर्ट होतात, त्यामुळे असं होऊ शकतं. आपल्याकडे भारतात मात्र आपण मूर्तिकाराकडे जाऊन महिनाभर आधी आपल्याला पाहिजे असलेली आवडीची मूर्ती बुक करत असतो. पण इथे मात्र किंवा युरोप कंट्रीजमध्ये गणपतीच्या वेळी बऱ्याचशा हायपर मार्केटमध्ये मूर्त्या आलेल्या असतात आणि त्यातून आपल्याला आवडीची मूर्ती घ्यायची असते. इथे या छोट्या मूर्त्या 45 दिरामपासून मोठ्या मूर्त्या 150 दिरामपर्यंत आहेत. आणि त्याचबरोबर देवाचं लागणारं बरंचसं सामानसुद्धा आलेलं आहे, जे आपण एकाच ठिकाणाहून सर्व घेऊ शकतो. तर आता जे पण ग्रोसरी आयटम्स घ्यायचे होते ते घेतले आणि आता इथून बाहेर पडू आणि मग भावना रेस्टॉरंट आहे, व्हेज रेस्टॉरंट, तिथे आम्ही आता दुपारचं लंच करणार आहोत. मग तिथे जाऊ. आता वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. तर मी पोहोचलेलो आहोत भावना रेस्टॉरंटमध्ये. आणि याआधी माझ्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला भावना रेस्टॉरंट आतून बाहेरून कसं आहे दाखवलेलं आहे, त्यामुळे मी आज जास्त शूट केलं नाही, कारण खूप जास्त वीकेंड असल्यामुळे गर्दी आहे. आणि इथे प्रत्येक टेबलवरती आहे ना असं ताकाचं जार असतो, त्यावरती डेटसुद्धा मेन्शन केलेली आहे. आणि इथे खरंच खूप छान थाली मिळते, मिनी थाली, पंजाबी आणि आम्हीही मागवलेली गुजराती थाली आहे. आणि वीकेंड स्पेशल म्हणून पुरी आणि 2 स्वीट असतात या थालीमध्ये. आज मेनूमध्ये आहे दाल फ्राय, चवळीची भाजी, उंधियो, बटाटा मटार ही तर त्यांची फिक्स भाजी असते, पुरी, भजी आहे आणि मोहनथाल आहे या स्वीटमध्ये. फ्रूट सलाड दुसरं एक स्वीट आहे, फ्रायम्स आणि राईस वगैरे असं सर्व, आणि अनलिमिटेड असते.
आपल्या भारतीयांसाठी अगदी परफेक्ट रेस्टॉरंट आहे आणि इथे बॅचलर्स तुम्हाला खूप जास्त दिसतील नेहमी. त्यातला लक्षात आली तर नेहमीच आवडतात, पण आपल्या लेडीजलासुद्धा दररोज आपल्याच हाताने करून खायचं असतं. पण असं आयतं घरगुती मिळालं की छान वाटतं. चला तर मग विकेंड स्पेशल लंच आता एन्जॉय करतो आणि तुम्हीसुद्धा या जेवायला. हाय हॅलो. तर आता दुपारनंतर संध्याकाळी व्लॉगला मी कंटिन्यू केलेला आहे, कारण दुपारी आम्ही लंच करून आल्यानंतर मग लगेच झोप आली होती. माझा आवाज आहे ना थोडासा हे झालेला आहे, कारण माझा घसा पण दुखत होता 2 दिवसापासून, त्यामुळे तर थोडंसं आवाज वेगळा येईल तर समजून घ्या. आणि आहे ना मग आम्ही मस्त रेस्ट घेतली. मला व्हिडिओ अपलोड करायचा होता तो केला आणि मग त्यानंतर रेस्ट घेतली. आणि मग आता संध्याकाळी उठल्यानंतर आहे ना म्हटलं की काहीतरी ट्राय करूया. तर आज आहे ना पिझ्झा करते मी. तर इथं आता पिझ्झा 2 रेडी केलेले आहेत. अवन आहे ना प्रीहीट केलेलं आहे, तर आता आतमध्ये ठेवून देते पहिल्यांदा आणि मग पुढचं बोलते. आज आम्ही दुपारी जे जेवून आलो ते इतकं हेवी झालं ना, त्यामुळे आता खूप जास्त भूक नाही आहे. आता पिझ्झा ठेवलेले आहेत 2 आणि त्याच्यासोबत आणखी मी काहीतरी बनवणार आहे. आज सर्वच सामान मी नेहमीच आणून ठेवत असते, त्याच्यामुळे लगेच काही ना काही बनवता येतं. तर आता पिझ्झा तर लगेच होऊन जातील, त्यामुळे म्हटलं की आज वेळ आहे तर वेगळं काहीतरी ट्राय करूया. आज एक नवीन रेसिपी हे केली, बनवून पाहिली. नॉर्मली मी नेहमी मैद्याचे आपले नानकटाई असतात ना ते बनवते, पण आता आर्विकला स्कूलला जातो तर त्याला मी असं टिफिनमध्ये 2 ते 3 प्रकार वेगळे वेगळे देत असते. एक फ्रूट देते, एक काहीतरी हेल्दी ड्रायफ्रुट्स देते, असं 2-3 प्रकार मी त्याला घालून देत असते. कधी उपमा, कधी शिरा, कधी डोसा, कधी पराठा. पण म्हटलं असंच आहे ना फ्रायडेला काहीतरी खाऊचा दिवस मी त्याचा ठरवलेला आहे, तर मग हेल्दी द्यायचं. तर मग हेल्दी आज काय द्यायचं असं विचार चालला होता. तर मी नेहमी जी माझी नानकटाईची रेसिपी आहे ना ती पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन कधीतरी. माझी नॉर्मली जी नानकटाईची रेसिपी आहे ना त्याला थोडंसं इन्व्हेंट करून त्यातले इन्ग्रेडियंट्स चेंज करून आज मी एक नवीन हेल्दी अशी रेसिपी बनवलेली आहे, स्पेशली फॉर किड्स टिफिन. तर त्याची रेसिपी मी नेक्स्ट टाइम नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. आज माझ्यासाठी नवीन इन्व्हेन्शन होतं म्हटल्यावरती मी पहिल्यांदा स्वतः करून पाहिले, ते मस्त झाले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पुन्हा कधीतरी. आर्विकची मीटिंग झाल्यानंतर मग आम्ही लुलूला गेलो होतो. घरातल्या ग्रोसरी काही आयटम्स आठवड्याभराचं जे काय लागतं पनीर हे ते सर्व आणण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी ओट्स घेतलं. तर ॲक्च्युली हा फार मोठा डबा आहे, पण म्हटलं की मला ना ओट्सचे काही अशा गोष्टी बनवून ठेवायच्यात हेल्दी, तर म्हटलं की मग तो यूजच होईल. त्याच्यामुळे मग हा 1 किलोचा डब्बा मी घेऊन आली होती. आणि तर त्याचे ना मी कुकीज बनवले. तर पहिल्यांदा आहे ना 1 कप मेजरमेंटचं सर्व आज बनवून बघितलं. तर हे असे कुकीज झालेले आहेत, खूप मस्त झाले आहेत, टेस्टला एकदम अमेझिंग आहे. तर मी काय काय केलं माहिती आहे, नॉर्मली मी मैदा आणि रव्याचे नानकटाई करते, पण आज हेल्दीमध्ये करायचं होतं. तर ह्याच्यामध्ये ओट्स, गव्हाचं पीठ, रवा, त्याच्यानंतर आपलं बटर, व्हॅनिला किंवा बटरस्कॉच इसेन्स, आपल्याला जे यूज करायचं असेल असं यूज करून, आणि साखरेच्या जागी मी ब्राऊन शुगर वापरलेली आहे. म्हणजे सगळंच मी हेल्दी वेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे इन्ग्रेडियंट्स ॲड करून. त्याचं मेजरमेंटसुद्धा मी विचार केला की मग कसं हे करायचं. तर असं करून एकदम परफेक्ट झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते. ते इतके मस्त आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चरसुद्धा आहे ना अगदी मस्त ओट्स आहेत. आणि त्याशिवाय मी अक्रोड, बदाम आणि काजू पूर्ण खलबत्त्यामध्ये आहे ना क्रश करून टाकले, त्याच्यामुळे त्याचे सुद्धा आपल्याला खाताना बाईट्स येतील. आणि तुम्हाला दाखवते इतके मस्त झाले आहेत ना. अजूनही थोडेसे सॉफ्ट आहेत, कारण जस्ट आता मगाशीच मी अवनमधून काढले होते. तर नॉर्मली नानकटाई खूप जास्त वेळ नाही ठेवायचे, बाहेर ते जसं जसं थंड होतात ना तसे ते आतून क्रंची होत जातात. तर थोडेसे अजून गरम आहेत, नंतर मग ते क्रंची होतील एकदम. आणि टेस्टला कसे झालेत, मस्तच झालेत ना एकदम छान. म्हणजे दुकानामध्ये मिळतात ना ओट्सच्या कुकीज, सेम तशी टेस्ट लागते. म्हणजे असं कोणाला फर्स्ट टाइम खायला दिलं विचारतील की कुठला ब्रँड आहे. हा, म्हणजे कुठून आणलंय असं विचारतील. कुठला आहे म्हणजे चांगला आहे हा, कुठल्या दुकानातून आणलं असं विचारतील. म्हणजे अगदी परफेक्ट आपण शॉपमधून जे नानकटाई किंवा ओट्स बिस्किट्स आणतो ना कुकीज, तसेच झालेले आहेत. तर नक्कीच मी याची रेसिपी ना तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन. म्हटलं आज पहिल्यांदा आपण जेव्हा इन्व्हेन्शन करतो त्यावेळी स्वतःसोबत करूया.
आणि परफेक्ट मेजरमेंट झाल्यावरती माझी एखादी रेसिपी जेव्हा परफेक्ट होते ना त्यावेळी त्याचं मेजरमेंट मी संपूर्ण लिहून घेते. अवनला मी कोणत्या टेम्परेचरला ठेवलं होतं ते सर्व आहे ना व्यवस्थित नोट डाऊन करते. माझी डायरी आहे ही. तर या डायरीमध्ये माझी रवा केकसुद्धा यंगारसारखा अगदी परफेक्ट कसा बनवायचा ते सुद्धा मी शेअर करेन. तर आता सध्या थोड्या मी अवनच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर असे मस्त असे कुकीज आज केलेले आहेत. आता संध्याकाळी कुकीज झाले, आता पिझ्झा करते आणि म्हणजे रात्रीचं डिनर चालू आहे बनवणं माझं काय. तर असा होता आजचा ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी सकाळी पहिली आर्वीची अबुधाबीमधल्या स्कूलची पहिली पॅरेंट टीचर मीटिंग आम्ही आज दोघांनी एकत्र अटेंड केली. कारण माझ्या फॅमिलीमध्ये एक मेंबर ॲड झालेले आहेत, ते म्हणजे आमच्या घरी जी दीदी येते तिच्याशी तुमची ओळख करून दिली. आणि त्यानंतर आता इव्हनिंगला मी ब्लॉग कंटिन्यू करून डिनरमध्ये काय बनवते आणि आज मी काहीतरी इन्व्हेंट केलेलं आहे ते सर्व तुमच्याशी शेअर केलं. तर आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय. नमस्कार. बाय बाय. टेक केअर. टेक केअर. ओके. गुड नाईट. गुड नाईट. व्यवस्थित झोपा, पडू नका बेडवरतून. तो काय म्हणाला, व्यवस्थित झोपा, पडू नका बेडवरून. काय माहिती कुठून तो बोलला अचानक. काही आरवी काहीही. तर असंच तो ना दिवसभर खूप जास्त फनी बोलत असतो, बेडवरतून पडू नका का? खूप जास्त फनी बोलत असतो. आणि आहे ना मला एवढं लक्षात आहे तुमच्यासोबत शेअर करायला, म्हणजे तो काय काय इतक्या गोष्टी बोलतो ना बेडवरतून दिवसभर. पडू नका का? हा बस आता. तर असंच जेव्हा मला लक्षात येईल ना तो काय काय बोलतोय ते नक्कीच तुमच्यासोबत मी सांगत जाईल तुम्हाला. तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.